आज आम्ही आलोय रत्नागिरीपासून अराउंड एक 3-4 किलोमीटर अंतरावरती जे सागरी जीवसंस्थालय संशोधन केंद्र आहे, थोडक्यात ॲक्वेरियम आणि जे रिसर्च सेंटर आहे तिकडे आलोय. आता बघूया आज जाऊन. हा बरोबर सगळा पार्किंग एरिया आहे आणि ह्या पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क करून आता आतमध्ये चाललोय. इकडे इकडे बरोबर साईडला एक असं छान असं पॉन्ड क्रिएट केलंय, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मासे आहेत ते कल्टिवेट केले जातात. आणि इन केस कोणाला आवड असेल बोटिंग करायची तर तिकडे एक माणूस बसलाय. तिकडून असं जर गेलं की तो आपल्याला इथे एक असा राऊंड फिरवतो गोल असं. आतमध्ये जाऊन बघूया. इकडे समोर बरोबर तिकीट विंडो, इकडे तिकीट काढावं लागतं. सो तिकीट काढून झालंय. 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आता आज जाऊया. इथून एंट्री आहे वाटतं. एंट्रीला तिथे एकदम टँक बसवले. या साईडला पण एक टँक आहे आणि इथे छान असे लहान मुलांनी चित्र काढून दाखवलेली आहेत वरती. आणि इथून आतमध्ये एंट्री. बरोबर आत आल्यानंतर इथे आपल्याला कासव दाखवण्यात आलाय. त्यानंतर छोटे छोटे मासे आहेत आणि इथे प्रत्येक माशाच्या वरती त्याची थोडी माहिती आहे. हा जो दिसतोय हा पॉन्ड स्लायडर टर्टल आहे. हा मोस्टली US मधला आणि मेक्सिकोमध्ये असायचा, पण जे ह्याला पाळायचे त्यांनी ह्याला बाहेरच्या देशांमध्ये नेलं, त्यामुळे त्याची जी संख्या आहे ती बाहेर पण वाढली. आणि हा मोस्टली दोन्ही पाण्यामध्ये पण राहतो, जमिनीवर पण राहतो. मोस्टली मिडियम साईज असतो, साईज काही जास्त वाढत नाही. पुढचे हे जे वेगवेगळ्या पॅटर्नचे जे फिशेस दिसतात त्यांना कोई क्रॅप असं म्हणतात. हे मोस्टली त्याच्या सर्वायवलमुळे ओळखले जातात आणि वेगवेगळे कलरचे असतात एकदम. ठीक आहे. पुढे हे जे दिसतात हे जे छोटे शार्कसारखे दिसतात त्यांना इरिगेशन शार्क असं म्हणतात. शार्क काय म्हणतात तर ते त्याचं जे स्ट्रक्चर आहे तो शार्कसारखं असतं म्हणून. आणि त्यांचं जे फेस आहे ते कॅटफिश सारखं असतं, त्यामुळे त्यांना शार्क कॅटफिश कॅटेगरीमध्ये मोठी धरलं जातं. पुढचे जे फिश आहेत ते जे रेड स्किनवाले किंवा रेड प्लस व्हाईट पण आहे तिकडे एक. आता हे जे फिश आहेत त्यांना रेनबो शार्क असं म्हणतात. परत त्यांचं स्ट्रक्चर जो शार्क सारखा असतो त्यामुळे त्यांना रेनबो शार्क असं म्हणतात. किंवा ह्याचं अल्टरनेट नाव रेड फिन शार्क पण आहे. आणि मोस्टली 2 कलरमध्ये येतात, ब्लॅक आणि व्हाईट. आता हा जो पुढचा दिसतोय हा काटला आहे. ह्याला काटला का म्हणतात की हा जी स्पीड आहे ग्रोथची ती खूप फास्ट असते. त्याचं असं मोठं तोंड असतं आणि याचे जे स्केल्स दिसत आहेत अंगावरती हे खूप असे घट्ट असतात. आणि अराउंड 1 ते 1.5 किलोपर्यंत हा वर्षभरामध्ये मोठा होतो. आणि फर्टाईल व्हायला म्हणजे त्याला रिप्रोड्यूस व्हायला अराउंड 2 ते 3 वर्ष जातात. आता पुढचा बघूया. आता हा जो पुढचा आहे हा ऑस्कर फिश आहे. हा ऑस्कर का म्हणतात का ह्याचं जे अपिअरन्स आहे हे एक सगळ्या फिशपासून एकदम युनिक असतं. मोस्टली ॲमेझॉन रिव्हरमध्ये भेटतो आणि याच्या काही व्हरायटीज ब्राझील आणि फ्रेंचमध्ये पण आहेत. त्याचं जे पूर्ण आता क्लोज मिळत नाही, पण त्याचे डोळे असे एकदम 3D पाणवलेले असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे असे स्ट्रक्चर आणि पॅटर्न असतात. हा आता छोटा आहे पण त्याचा साईज आणखीन मोठा होतो एकदम. ठीक आहे. आता पुढचा बघ. हा रेड ड्रॅगन चिचलीट असं म्हणतात. हा ॲक्च्युली मॅनमेड आहे, हायब्रिड ब्रीड आहे ती, माणसाने बनवलेली. नेचरमध्ये डायरेक्ट हा एक्झिस्ट करायचं नाही. आणि ह्याचं जे नेचर असतं ते खूप ॲग्रेसिव्ह असतं. मोस्टली ते दुसऱ्या फिशवरती डायरेक्ट अटॅक करतात
त्यामुळे त्याच्यासाठी व बाकीच्या फिशसाठी हे सेफ आहे की ह्याला एकट्यामध्ये ठेवण्यात येतं. हा अटॅकिंग नेचरचा असतो. ओके, पुढचा बघूया. आता बरोबर इथे जे सेंटरला आल्यानंतर इथे जे मध्ये हे मोठं स्केलेटन आहे, हे ह्या ब्ल्यू वेल्स आहे. आणि ही जी वेल्स हे जे स्केलेटन आहे त्यामध्ये हा जो स्ट्रक्चर दिसतो असा, हा त्याचा फेस आहे. फेसचा जो स्ट्रक्चर आहे तो हा आहे. त्यानंतर इथे जी बदी दिसते ती त्याची पूर्ण अशी एंड पर्यंत रिबकेज आहे किंवा रिब आहे. आणि याच्या जे एंडला आपण बघितलं, हा जो एंडचा जो भाग दिसतोय ती त्याची टेल आहे. हे जे स्केलेटन आहे हे त्याला स्वतः मारलं नव्हतं, तर त्याला गणपती पोळ्याला जेव्हा तो स्वतः नेला होता तेव्हा अराउंड 2 महिन्यानंतर जेव्हा त्याची हडं झाली तेव्हा त्याला इकडे घेऊन आले आणि ह्याच्यामध्ये ठेवले. ओके, आता पुढचे फिश बघूया. हा जो पहिला दिसतोय हा सिल्वर डॉलर आहे. एकदम छोटे डॉलर सारखे दिसतात, त्यामुळे ह्यांना सिल्वर डॉलर म्हणतात. आणि मोस्टली हे साऊथ अमेरिकामध्येच असतात. आणि यांचं जे आयुष्य आहे, यांची जी लाईफ स्पॅन आहे ती 10 वर्षापर्यंत असते. ओके, नेक्स्ट बघूया. पुढे आय थिंक बंद आहे. ते गोल्डफिश होता, तो बंद केलेला आहे. आणि हे जे पुढचे दिसतात हे येल्लो लॅब चिचिड्स आहेत. एकदम छोटे असतात साईजमध्ये. आणि जेव्हा त्यांची अंडी घालायचा जो वेळ असतो तेव्हा ते अशी दगडावरती अंडी घालतात आणि स्वतःच्या तोंडामध्ये ते कॅरी करतात. पुढे जो दिसतोय हा रेड टेल कॅटफिश आहे. रेड टेल कॅटफिश काय म्हणतात कारण त्याची जी शेपूट आहे ती एकदम लाल भरत नाही, पण काय काय जी व्हरायटी आहे त्यामध्ये पूर्ण लाल असते, त्यामुळे त्यांना रेड टेल कॅटफिश म्हणतात. मोस्टली हे अमेझॉन आणि साऊथ अमेरिकामध्ये भेटायचे, पण नंतर जसं ते माणसांनी इकडे तिकडे फिरवत आलेलं त्यामुळे आता आपल्याला ते बघायला भेटतं. आणि मोस्टली हा जे बाकीचे फिशेस आहेत छोटे छोटे त्यांना खाऊन जगतो. आणि त्याचा चेहरा जो आहे तो मांजरासारखा एकदम तुला मिशा आलेला आहे, त्यामध्ये त्याला कॅटफिश असं म्हणतात. मोस्टली 1 मीटरपर्यंत वाढतो, पण आता तो ॲक्वेरियम मध्ये असल्यामुळे छोटा असल्यामुळे आपल्याला एकदम छोटा असा दिसतो. ओके, आता हा जो आहे तो ॲलिगेटर गार असा आहे किंवा मगरमासा पण त्याला म्हणतात. मगरमासा का म्हणतात कारण त्याचा जो चेहरा आहे तो अगदी एका ॲलिगेटर किंवा मगरीसारखा असतो, त्यामुळे त्याला मगरमासा असं म्हणतात. आता हे थोडं लांब आहे, प्लस मध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे ते इतकं क्लिअर दाखवता येत नाही, पण हा असा त्याचा स्ट्रक्चर असतो एकदम ॲलिगेटर सारखा. वरती येतो तो भेटायला लहान पुढे. आता हे जे दिसत आहेत हे 3 फॉइल बार्बर आहेत. त्याला 3 फॉइल बार्बर का म्हणतात पण काय तर जे बॉडीवरचे जे स्कॅल्प्स आहेत ते सगळे असे मेटॅलिक फॉर्म मध्ये असतात, म्हणून मोस्टली एकदम शांत राहणारे मासे आहेत. आणि त्यांना शक्यतो किमान 5च्या ग्रुपमध्ये ते ठेवावं लागतं. असे सिंगल ठेवले तर ते मरून जातात वेगळ्या. तर थोडक्यात ते पेअर मध्ये राहणारे मासे आहेत, सिंगल नाही राहू शकत ते. ओके, पुढे जे आहे हे जे दिसत आहेत हे पाखरू मासे आहेत. पाखरू का म्हणतात कारण का पिराना सारखे दिसतात ते, त्यामुळे त्यांचे जे रेफरन्स आहे ते मोस्टली ॲमेझॉन रिव्हर मधनं घेतलेलं आहे. आणि त्यांचं जे पोट आहे ते सिल्वर कलरचं असतं. आणि सेम जसे पिराना असतात तसे हे पण खूप ॲग्रेसिव्ह असतात. आणि जरासं जरी ब्लड भेटलं की ते त्यांच्या अटॅक मोडमध्ये शिफ्ट होतात. आता हे जे पुढचे आहेत हे गौरामी मासे आहेत. त्यांना गौरामी का म्हणतात, हे
त्यांचं जे अपिरियन्स आहे ते एकदम युनिक असतं त्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये जो खूप अट्रॅक्टिव्ह वाला दिसतोय हा मेल असतो, आणि ही जी साधी जी मंदावलेली दिसते ती फिमेल असते. आणि मोस्टली बबल सारखं स्ट्रक्चर असतं अंगावरती. आणि ह्यांचं जे ऑक्सिजन घ्यायची जी पद्धत आहे ती डायरेक्ट हवेतून असते, त्यामुळे जरी पाण्यातनं बाहेर काढलं तरी कम्पॅरेटिव्हली बाकीच्या माशांपेक्षा जास्त वेळ हे जगतात. ओके, पुढचे बघूया. हे जे सगळे मासे आहेत हे गोडा पाण्यातले मासे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हाय 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 हाय. आणि ह्या बारक्या आता हे जे पुढचे आहेत हे रोहू मासे आहेत. एकदम छोटे असतात साईज मध्ये. मोस्टली 5 ते 10 वर्षांमध्ये जगतात. आणि जी मेटिंग पिरियड जो यांचा हा 2 वर्षांचा ऍक्टिव्ह होतो. त्यामध्ये हा जो मोठा वाला आहे हा मेल आहे, आणि जी छोटी आहे ती फिमेल आहे. पुढे हा जो फिश दिसतोय या ब्लड पॅरेट असं म्हणतात. हा एक हायब्रिड आहे तायवानमध्ये क्रिएट केलेला. आणि ब्लड पॅरेट असं का म्हणतात कारण का ह्याचं जे तोंड आहे ते पॅरेट सारखं दिसतं. त्यामुळे नॅचरलीच ते एक तर रेड किंवा ग्रे शेडचे असतात. आणि हायब्रिड असल्यामुळे त्यांचा डिसएडव्हान्टेज जो आहे तो म्हणजे ह्यांना लाईफ स्पॅन खूप कमी आहे. फार कमी वेळ जगतात ते. हा जो दिसतोय हा तिलापिया आहे. आफ्रिकेमध्ये मोस्टली आहे. आणि हे काय करतात, पॉन्ड एक जे आहे ते पॉन्ड्स मध्ये देतात. आणि त्यांना माउथ ग्रोईंग स्पीसीज असं पण म्हटलं जातं. कारण का ते जे एक्स जे आहे ते आपल्या फेशियल स्ट्रक्चर जो फुललेला चेहरा आहे त्यामध्ये कॅरी करतात. त्यामुळे आणि खूप दिवसानंतर ते समजा फिश किंवा ते जे एग्स आहेत ते झाले नाही तर त्याचे जे यंग स्टॅक आहे ते त्याला ॲब्झॉर्ब करतो. आणि त्याचा मेन ॲडव्हान्टेज म्हणजे हा कुठल्याही प्रकारचं फूड खाऊ शकतो. तर तुम्ही तांदूळ घाला नाही तर तुम्ही मासे घाला. पुढचे जे दिसत आहेत त्याचे ब्लॅक स्पॉटवाले, त्याचं नाव पण ब्लॅक स्पॉट बार्बस आहे. मोस्टली कोस्टल रिजन जे आहे साऊथ वेस्ट मधले तिकडे मिळतात. आणि त्यांचे जे कलरफुल वाले जे दिसत आहेत ते मेल्स आहेत, आणि जे थोडेसे लाईटर आहेत ते फिमेल्स आहेत. नेक्स्ट बघूया. हा जो दिसतोय ब्लॅक कलरचा एकदम विचित्र मासा त्याला एंजल फिश असं म्हणतात. आपण साऊथ अमेरिका मधलाच आहे. आणि आता हे एक स्पीसीज आहे त्यांची, त्याचे वेगवेगळ्या स्पीसीज असतात, त्यांचे कलर वेगवेगळे असतात. आणि हा नॅचरली ओमनिवर असेल. ओके, हा जो पुढचा दिसतोय हा ब्लॅक होस्ट नाईट फिश. मोस्टली एकदम डीप सी मध्ये राहणार आहे हा. आणि ह्याला होस्ट फिशा म्हणतात. त्यांचा ह्याचं जे अपिरियन्स आहे ते एका फुटाची सारखं आहे, काळ्या कलरचं. त्यामुळे त्याला ब्लॅक होस्ट फिश म्हणतात. आणि याची एबिलिटी काय असते तर हा कुठच्याही डायरेक्शन मध्ये फ्लोट होऊ शकतो. म्हणजे नॉर्मली फिशेस जे असतात ते एक तर फ्रंट किंवा लेफ्ट साईडने जातात. हा असा मासा आहे जो स्वतःला मागे देखील काढू शकतो. म्हणजे रिव्हर्स वे मध्ये पण तो स्वतःला स्विम करू शकतो. हा जो मोठा असा काळा कलरचा मासा दिसतोय ह्याला म्हणतात पाखू. मगाशी जो आपण पाखू बघितला तो छोटावाला, आणि ही त्याचीच प्रजाती आहे पण एक मोठी ऍडव्हान्स वाली. ओके,
तर हे जे दिसतात चिवळ्यासारखे हे चिवळे असतात, पण त्यांची स्पीसीज आहे ती टायगर पॉन असं म्हणतात त्यांना. टायगर पॉन का म्हणतात, त्यांच्या ह्याच्या शरीरावरती जे ब्लॅक कलरचे स्ट्रीप दिसतात त्या एका टायगर सारख्या म्हणजे वाघासारख्या असतात आणि ह्याची साईज पण मोठी असते, त्यामुळे यांना टायगर पॉन असं म्हणतात. पुढे जे दिसतात हे पर्ल स्पॉट फिशेस आहेत. पर्ल स्पॉट का त्यांच्या ह्यांच्या बॉडीवरती जे छोटे स्पॉट दिसतात एका मोठ्यासारखे, त्यामुळे ह्यांना पर्ल स्पॉट असं म्हटलं जातं. मोस्टली केरळामध्ये मिळतात आणि ह्यांचं जे व्हरायटी आहे किंवा ह्याची जी साईज आहे ती अराउंड 20 to 25 सेंटीमीटर पर्यंत पुढे होते. पुढे हा जो दिसतोय हा सगळ्यांना माहितीच असेल, त्याला लायन फिश असं म्हटलं जातं. लायन फिश का म्हणतात, त्या ह्याचे जे सराउंडिंग फिन्स आहेत ते एकदम असे पसरलेले असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये जो तिकडचा दिसतोय तो मेल आहे आणि ही जी गोली गोली दिसते ती फिमेल आहे. आता ते शांत स्टेट मध्ये आहेत, पण मोस्टली टेरिटोरियल एरियामध्ये राहणार आहेत. आपल्या एरियामध्ये प्रोटेक्टेड होतात ते आणि एकदम शांत स्वभाव दिसून दिसतो. त्यांचं जर फूड दिसलं तर ते अटॅक करायला कमी दिसत आहे. असा हा त्यांचा अपियरन्स. ओके, आता हे जे पुढचे आहे हे फिमेल कोरल फिश आहे. फिमेल कोरल फिश का म्हणतात, तर का ह्यांची साईज आहे ती एकदम छोटी असते. अराउंड जरी वाढले तरी 25 सेंटीमीटर पर्यंत वाढतात आणि ह्यांचं जे लाईफ स्पॅन आहे ते पण फार कमी असतं. अराउंड 5 ते 10 वर्ष जगतात हे त्यांचं. जर ते सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहिलं तर एवढं एज आहे. तर सी मध्ये असते तर ते काय ते 2-3 वर्ष हार्डली जगतात. त्यांचा कॉम्पिटिशनच तेवढी असते त्या साईडला. हा जो दिसतोय त्याच्या मागीचा खेळ आहे तो सर्जन मेजर आहे. हा अराउंड 22.9 सेंटीमीटर पर्यंत असतो. अगेन त्याचे जे खाणं आहे ते जे डॉल्फिन्स वॉमिट करतात तेही लोक खाणारे नसतात आणि अराउंड 3 ते 50 फीट पर्यंत लास्ट फिडिंग ॲग्रिगेशन आहे त्यामध्ये असतो. मेल जो असतो तो ब्लूइश कलरचा असतो आणि ही जी दिसते ही फिमेल आहे. मेल वाटतं मेला. ठीक आहे, हा जो दिसतोय हा शॉर्ट नोज ट्रायपॉड फिश आहे. आता याला शॉर्ट नोज काय म्हणतात, म्हणजे ह्याचं जे नाक आहे ते एकदम छोटं असतं. त्यामुळे हा स्नॅपर आहे. स्नॅपर का म्हणतात, तर हा जेव्हा आपल्या एनिमीवरती अटॅक करतो तेव्हा एकदम फुल स्पीड मध्ये फक्त एकदम जसं ईगल अटॅक करते ते तसा सटकन अटॅक करतो तो, त्यामुळे याला स्नॅपर असं म्हणतात. हे दिसत आहे हे हजाम असे आहेत. त्या हजाममध्ये हा हजाम मला एक माहित नाही, पण हे हजाम फिशेस आहेत. मोस्टली ब्लॅकिश किंवा असे सत्तेदार असतात. अराउंड 36 सेंटीमीटर पर्यंत ग्रो होतात हे आणि 5 ते 10 वर्ष असतात. पुढे हे जे खाली जमिनीला टेकलेले दिसत आहेत ते स्टार फिश आहेत. एकदम छोटेवाले, खूप मोठे पण ग्रो होतात. हे असे टेकलेले. हा पुढे जो एकटा दिसतोय हा स्पॉटेड स्टार. स्पॉटेड स्टार का म्हणतात, त्याच्या ह्याच्या अंगावरती असे छोटे छोटे स्पॉट असतात त्यामुळे.
हे जे दिसत आहे डूम सेल्स आहेत. डूम सेल्स काय म्हणतात तर त्याचं जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते काय डूम सारखं असतं आणि पुढचा जो फेशियल एरिया आहे तो एका सेल सारखा छोटा असतो, त्यामुळे ना डूम सेल असं म्हणतात. पुढे मग आपण एंजल बघितलं असतील तर हे जे दिसतात हे मोनो एंजल्स. मोनो एंजल्स थोडे वेगळे असतात, एकदम चपटे असे, आणि ह्यांचं जे बॉडी आहे ती अराउंड 27 सेंटीमीटर पर्यंत मॅक्झिमम वाढते आणि अराउंड 8 वर्षापर्यंत जगतात असे. ओके, आणि हे जे पुढे दिसतात हा वाला जो आहे हा राईट फूट ट्रिगर फिश. तर राईट फूट काय म्हणतात, ह्याचे जे दात आहे ह्याचे हे लाल कलरचे दोन आहे तिकडे, जवळ नाही असे जे दात आहेत ते लाल कलर असल्यामुळे त्याला रेड फूट असं म्हणतो. पुढचा जो आहे हा आहे गोल्ड स्टिफल वॅक्स. 30 सेंटीमीटर पर्यंत ग्रो होतो आणि तुम्ही पेढे खाऊन जगणाऱ्यांपैकी हा एक असा मासा. पुढे हा लॉबस्टरचा हायब्रिड असेल. मोस्टली इंडो पॅसिफिक ओशन जे आहे तिकडे ह्यांची ही ब्रीड भेटते. अराउंड एका वेळेला ते 20,000 किंवा 4 लाख पर्यंत NBFC मिळतात. यांची जी एज आहे ती 7 ते 8 वर्षापर्यंत असते. आमचे हे जे काळे काळे दिसत आहेत हे सी कुकुंबर्स आहेत. सी कुकुंबर काय म्हणतात तुमच्या हे असे समुद्राच्या तळामध्ये काकडीच्या शेपमध्ये असे पडीक असतात, त्यामुळे ह्यांना सी कुकुंबर असं म्हणतात. आणि मोस्टली 10 ते 30 टेंटेकल्स असतात अंगावरती ह्यांच्या, आणि अराउंड मॅक्झिमम 6 फीट पर्यंत हे ग्रो होतात. आणि याचा जो फेस आहे हा जो फेस आहे त्याच्यावरती बहुती 10 किंवा 30 टेंटॅकल्स एक्झिस्ट करतात. मोस्टली हे जे सी क्लीनचं जे काम असतं तेही लोक करतात. ते बॅक्टेरिया असतात वेगवेगळे हार्मफुल, ते प्लस जे वेगवेगळ्या प्रकारचे डेब्रिस एक्झिस्ट करतात ते सगळे हे क्लीन करतात. आणि स्वतःचे असे डोळे किंवा मेंदू असा नसतो यांना, तर ते थोडक्यात सी फिल्ट्रेशनचं काम हे सी कुकुंबर्स करतात. पुढचा हा जो दिसतो तो आहे टर्पॉन. हा जो टर्पॉन आहे हा अराउंड 150 सेंटीमीटर पर्यंत वाढतो. मोस्टली पावसाळ्याचा सीझन जो असतो तेव्हा ही लोक तळातून बाहेर येतात आणि मोस्ट ऑफ द टाईम ते एका रिव्हरमध्येच मिळतात. आणि त्यांचं जे ऑक्सिजन सप्लाय आहे ते कमी असतं, त्यामुळे ते तळावर देतात ऑक्सिजन सप्लायसाठी. आणि त्यांच्याकडे स्वतःचे ऑक्सिजन सॅक असतात, त्यामुळे जेव्हा ऑक्सिजन लेवल एकदम लो होते तेव्हा ते तिथलं ऑक्सिजन पुरवतात स्वतःला. आणि अराउंड 47 इयरपर्यंत जगण्याची एबिलिटी त्यांच्याजवळ असते. पुढचा हा जो दिसतोय हा बेबी फिश, मोस्टली तळ्यात राहणारा वाळूच्या आतमध्ये, आणि शक्यतो ह्यांना सेमी सॉल्टेड वॉटर असं लागतं. आणि हा जो दिसतोय हा तर सगळ्यांना माहिती दिसेल, त्याला मड क्रॅब असं म्हणतात. अराउंड 10 ते 7 मीटरपर्यंत ग्रो होतो. आणि एका वेळेला जी फिमेल असते ती 0.5 ते 1 मिलियन एग्स देते. ओके,
ते छोटे छोटे ॲक्वेरियम मधले हे. सो हा होता ॲक्वेरियमचा व्ह्यू. आता तिकडे म्युझियम पण आहे, पटकन म्युझियम बघूया. चल, तिथे फिश आहेत वाटतं, हे छोटेवाले मॉली फिश बघ. तो जे तिकडे छोटा दिसतोय काय कलरचा, त्याला मॉली फिश असं म्हणतात. आणि इकडे जो आहे हा छोटा, हा झेब्रा फिश. आणि हे वाले जे आहेत हे छोटेवाले हे टेट्रा फिश. आणि हा जो दिसतोय हा फ्लावर हॉर्न एकदम. हा एक फ्लॉवर हॉल आहे. हा नेचरमध्ये एक्झिस्ट नाही करत, हा मॅनमेड क्रिएटेड क्रिएचर आहे. त्याचा जो ब्रेन आहे तो खूप मोठा आहे. मोस्टली जे स्मार्ट फिशेस असतात त्यापैकी एक क्रिएचर म्हणजे हा. आता म्युझियममध्ये जाऊया डायरेक्ट आणि तिकडे जाऊन बघूया की नक्की काय आहे ते. इथे बरोबर म्युझियमला जाताना एक कासव आहे. आणि हे जे इकडे आहे त्या साईडला हे म्युझियम आहे. म्युझियमच्या बरोबर स्टार्टिंगला एक मोठा असा कासव ठेवण्यात आला आहे. हा मेलेला कासव आहे त्यामुळे, पण हा इतका अराउंड ग्रो होतो. पुढे हे जे दिसतात हे सगळे मरीन फिशेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस आहेत. त्यांचे ज्या बॉडीज आहेत त्या एका फ्लुइडमध्ये स्टोअर करून ठेवल्या आहेत. आणि तिथे बघितलं तर कॅट फिश जे आहेत त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हर्जन्स आहेत किंवा व्हरायटीज आहेत त्या सगळे ह्या वाल्यामध्ये आहेत, ह्या वाल्यामध्ये पण आहेत. आणि इथे जे घोडी आहेत त्या प्रकारची जी व्हरायटी आहे ती इकडे आहे. आणि ह्या ज्या फिशेस आहेत ह्या इंडियन फिशेसमध्ये कॅटेगरीज. असे हे हा म्युझियम आहे. आणि ह्या म्युझियममध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिशेसचे जे त्यांची जी व्हरायटी आहे ती ठेवण्यात येते. जे खाली बघितलं तर हा नारळी मासा आहे. नारळी मासा का म्हणतात कारण का त्याचं जे स्ट्रक्चर आहे सगळं असं नारळासारखं असायचं म्हणून. पुढे हा जो दिसतोय हा स्पॉटेड पोर्क्युपिन आहे. हा एनिमियाला किंवा ज्याच्यात अटॅक झाला तिथं पण फुगणारा मासा आहे. म्हणजे त्याच्या अंगावरती असे टोकदार काटे असायचे. पुढे जर बघितला हा तर हा एक मोठा जायंट चिंगळ जे म्हणतात किंवा पॉन म्हणतात तर तो हा आहे. आणि हा जो दिसतोय हा विंचू आहे, जिस मोस्टली सी स्कॉर्पिओ पण असं म्हणतात त्याला. आणि इथे जर पुढे बघितलं हा वाला तर इथे सी मॅन्टिस आहे. सी मॅन्टिस म्हणजे आपला जो आपल्या शेतामध्ये जो मॅन्टिस असतो त्यातला मॅन्टिस नाही हा, पण हा समुद्रामधला मॅन्टिस आहे. आणि इथे जर बघितली तर ही अशी कॅटफिश आहे. बरोबर कॅटफिशच्या साईडला हे जे दिसतंय
हे लॉबस्टर आहे. मग आपण जिवंत लॉबस्टर बघितलं, पण हा दुसरा लॉबस्टर आहे त्याच्याच व्हरायटीमधला. आणि इथे हे जे छोटे छोटे दिसतात हे सगळे असे शिंप आहेत. ह्या साईडला बघितलं तर सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे मासे आहेत ते ठेवलेत. आणि इथे पण बघितलं आणि इथे हे जे काचेमध्ये ठेवलंय हे असं डॉल्फिन. आणि इथे पुढे आल्यानंतर ह्या काचेंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जे कॅरेक्लिक सील्सचे आहेत, शेल्सचे आहेत, ते असे इथून एंडपर्यंत असे ठेवण्यात आले. आणि ह्यांचे जे व्हरायटीज आहेत किंवा एखाद्या स्पीसीजमधले जे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत ते पण इथेच आहे. आणि बरोबर ह्या साईडला इथे हे जी दिसते ही एका डॉल्फिनची ब्रीड आहे. ही पण एका डॉल्फिनचीच आहे. ह्याला ब्लॅक किंगफिश पण म्हणायचे. आणि हा जो आहे हा सीरफिश होता. बरोबर इकडे वरती वेगवेगळ्या प्रकारच्या अशा शिल्पकला दाखवण्यात आल्यात. त्यामध्ये इथे जर बघितलं तर स्टार्टिंगला तसा बुके क्रिएट केला आहे, काही झाडं क्रिएट करण्याचे प्रयत्न केले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जे माणसाचे स्ट्रक्चर्स आहेत ते क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर थोडं पुढे गेलं तर इथे जो मधला भाग आहे त्यामध्ये छान असे वेगवेगळ्या प्रकारच्या बायका दाखवण्यात आल्या आहेत. मग ती गणपती बाप्पाची मूर्ती देखील बनवली आहे. आणि हे सगळं जे केलं आहे ते फक्त शिंपल्यांच्या मदतीने केलं आहे. इथे जर बघितलं तर इथे काही प्राणी पण बनवलेत. इथे आदिवासी दाखवला आहे, एक स्त्री दाखवली आहे, इथे पण मुखे आहे. आणि इथे श्रीकृष्णांची देखील एक मूर्ती बनवण्यात आली आहे छानशी शिंपलांच्या मदतीने. आणि हे सगळं बरोबर इथे आल्यानंतर इथे जे एक्झिट आहे त्याबरोबर इकडे असं हे आहे. तर पुढे बघूया. इथे हा जो मध्ये बरोबर दिसतोय हा आहे गिटार फिश. त्याचा चेहरा दिसत नाही व्यवस्थित, पण ह्याला त्याच्या स्ट्रक्चरमुळे गिटार फिश असं म्हणायचं. आणि बरोबर हा जो मधला रॅक आहे त्या रॅकमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे जे मासे आहेत त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते इथे असे ठेवलेले. आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टमध्ये पण सेम जे इंडियन फिशेस आहेत फ्रेश वॉटरमधले ते सगळे इथे असे ठेवलेले. आणि हा जो मधला पार्ट आहे ह्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे ऑक्टोपस म्हणजे स्क्विड्सचे आहेत ते सगळे ह्यावाल्या रॅकमध्ये आहेत. आणि बरोबर हा जो पुढचा भाग आहे त्यामध्ये समुद्रामध्ये जे स्नेक्स असायचे किंवा ते साप असायचे ते सगळे ह्यावाल्या रॅकमध्ये. ठीक आहे. आणि हा जो खाली दिसतोय हा पण वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रीड्स आहेत किंवा जे स्टिंग रेज आहेत त्यांचे हे ब्रीड्स आहेत किंवा व्हरायटीज आहेत. म्हणजे हा जो शेवटचा ट्रॅक आहे किंवा रॅक आहे त्यामध्ये जे शार्क्स असायचे त्यांना असं टेस्ट ट्यूब्समध्ये ठेवलेलं आहे. सो फायनली ॲक्वेरियम फिरून झालं आहे, म्युझियम पण झालं आहे आणि आता घरी जायची वेळ आली आहे त्यामुळे निघावं लागेल. सो आय होप जर शेवटपर्यंत आला असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.